नमस्कार. आपण पाहताय झी24 तास. मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी आहे सध्या लालबाग मध्ये. बरोबर, लालबाग म्हटल्यानंतर पहिल्यांदा आठवण होती ती गणपती बाप्पाची, विघ्नहर्त्याची, आपल्या सगळ्यांचं आवडतं दैवत. येत्या 1 तारखेला आपल्याकडे गणपती बाप्पा येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या गावात सगळीकडे आपल्या अख्ख्या मुंबईत, महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारची तयारी चालू आहे. हा, पण गणपती बाप्पा येणार म्हणजे काही साधी गोष्ट नाहीये. बाप्पाला जागा कशी बसायला प्रशस्त हवी, मखर कसं टिपटॉप हवं, ह्याचसाठी म्हणजे हे मखर पाहण्यासाठी, या मखराच्या सजावटीसाठी आपण आलो आहोत लालबाग मध्ये. पाहूयात यावर्षी मार्केटमध्ये नेमकी काय वेगवेगळ्या प्रकारचे मखर उपलब्ध आहेत आपल्याकडे, कशी आपण नेमकी वेगवेगळी तयारी करू शकतो, हे सगळं पाहूयात आपण आजच्या दिवशी. थर्माकोलच्या मखरांमध्ये आपल्याकडे किती व्हरायटीज आहेत, किती प्रकारे आपण सजवू शकतो हे आत्ताच आपण पाहिलं. पण काही जणांचं असं मत असेल की ही सगळी आरास जी आहे, ही तयारी आहे, ही इको फ्रेंडली व्हायला हवी. हा, मग आता या प्रकारात आपल्याकडे किती ऑप्शन्स आहेत, किती व्हरायटीज आहेत, हेही आपण पाहणार आहोत. चला माझ्यासोबत. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आपण जे आता पुढचे मखर पाहणार आहोत ते इको फ्रेंडली असणार आहे. इको फ्रेंडली म्हणजे थोडक्यात काय, ही मखर खपट्यापासून तयार केलेली असतात, कागदाच्या पुठ्ठ्यापासून. हे मखर तुम्ही अशाला असं छान फोल्ड करून पुन्हा वापरासाठी अगदी व्यवस्थित जपून ठेवू शकता. म्हणजे रियुजेबल आहे, शिवाय जागा कमी लागते आणि अनेक वर्ष वापरात राहतं. ह्याची अजून एक खासियत अशी आहे की आता हे मखर उदाहरणार्थ आपण जर घेतलं, हे मखर ओपन केलं, हे वन पीस आहे, याला पुन्हा काही वेगळं जोडत बसायची गरज नाही. अगदी आपण छान ओपन केलं, आपल्याकडची जागा पाहून ही मखर तयार. शिवाय हवी तशी लाईटची माळ आपण त्याच्यावर सोडली की त्याला एक वेगळा रंग येतो, वेगळा लुक येतो आणि छान रंग पण छान आहे, त्याच्यात बघायला काहीतरी वेगळं आणि छान दिसतं. थर्माकोल पेक्षा काहीतरी वेगळं आपल्याला दिसतं पाहायला. आता हे मखर पहा, ह्याला मंदिराचं हे आहे, पण हा एक साचा आहे असं मला वाटतं. हे वन पीस नसावं, हे वन पीस नाहीये बहुधा. आणि ह्याच्यामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारचे आकार असून ह्याला एक मंदिराचा शेप दिला. अजून एक मंदिर तिथे आपल्याला दिसतं इको फ्रेंडली मध्ये, ते सूर्य मंदिर आहे. हे सूर्य मंदिराची प्रतिमा यांनी या खपट्याद्वारे तयार केलेली आहे. पण हे वन पीस नसून ह्याला इथे बघा स्टिचेस केलेले, म्हणजे अगदी एकमेकात अडकवून हा साचा तयार केला. आणि मी आता सांगितलं त्याचप्रमाणे याच्यावर आपण आपल्याला आवडेल तशी, त्या प्रकारची झेपेल अशी त्या साईडची लाईटची माळ्याच्यावर सोडून याला अजून आकर्षक बनवू शकतो. आता तुम्ही म्हणाल की हे जे इको फ्रेंडली मखर आहे, पुठ्ठ्यांपासून तयार केलेलं, हे घरगुती वापरासाठी किंवा छोटेखानी गणपतीसाठी योग्य आहे. मोठ्या गणपतींचं काय, पण असं नसून इको फ्रेंडली याही मखरापासून सार्वजनिक गणपती मंडळासाठी आपण एक भव्य असा सेट तयार करू शकतो. तुम्ही पाहू शकता, हे खपट्यांपासून तयार केलेलं अत्यंत उत्तम, अगदी छान त्याला वेगळा रंग असलेलं, शिवाय लाईटचा वापर करून, लाईटची माळ सोडून इतकं उत्तम बनवलेलं हे मखर आहे. सार्वजनिक मंडळासाठी आपण निश्चित वापरू शकतो. आणि मी पुन्हा दाखवतो तुम्हाला की हा जो जाळीचा एवढा एक भाग आहे, हा एक साचा आहे. आता ऑफकोर्स एवढं मोठ्या म्हणणार वन पीस नसेल, हा एक साचा दुसऱ्या साच्याशी, वरच्या साच्याशी आपण मागेल असं चिकटवू शकतो, ज्यातनंही अख्खं मखर उभं राहतं. हे मखरही दिसायला खूप छान दिसतं. दीपात म्हणजे दीपमाळ सुद्धा अशी इथे एक व्यवस्थित त्याची तयार केलेली आहे. 42 जाळींपासून हे मखर तयार केलेलं आहे. अजून एक वैशिष्ट्य मला सापडलं आता की उंदीर मामा फक्त मोदक एरवी खातात, पण तसं नसून इथले उंदीर मामा कोणी तबला वाजवतोय, कोणी सारंगी वाजवतोय, कोणी हार्मोनियम वाजवतोय, कोणी सितार वाजवतोय, असे वेगवेगळे, कोणी सनई वाजवतोय, असे वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य वाजवत असलेले हे उंदीर मामा इथे आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत जे आपण मखर पाहिले त्यातलं एक होतं थर्माकोलचं मखर, त्यापासून तयार केलेलं. दुसरं हे आपण आता पाहतोय ते इको फ्रेंडली मखर. पण तुमचं जर असं मत असेल की आम्हाला या दोन्हींपासून मखर नाहीत तयार करायचं, आम्हाला अगदी छान प्रशस्त गणपती बाप्पाला ठेवून त्यावर सजावट करायची, याही